हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हा सर्वांना थंबनेल वरनं आता नक्कीच समजलं असेल की आजचा एक्झॅक्टली टॉपिक काय येतो. तर हो, आज मी पारायणाची सुरुवात नाही करणार आहे. मी माझी वहिनी जी आहे आमच्या शेजारचे, सो ते पारायणाची सुरुवात करणार आहेत. तर पारायणाची मांडणी कशी करायची असते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे त्याच्याच निमित्ताने. तर हे माझे शेजारचे सोनम वहिनी, त्यांच्या घरी मी गेलो होतो मांडणी करायला. म्हणजे देवाने काय योगायोग आणला. गुरुवारच्या दिवशी मांडणी होते, ती पण स्वामी चरित्र सारामृत, म्हणजे एवढा महत्वाचा ग्रंथ जो त्याची आज मी पारायणाची मांडणी करतोय. म्हणजे थोडंसं का होईना पण त्याचं एक पुण्य किंवा ते एक मी नशीबवान स्वतःला समजेल या गोष्टीसाठी. खरंच मी या गोष्टीसाठी खरंच स्वतःला मी खूप नशीबवान समजेल. ह्याच्या पुढे तसं मी तुम्हाला सर्वांना एक्सप्लेन केलेलंच आहे. तर मांडणी कशी करायची आज हे तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर करणार आहे. तर मग चला, तर पहिलं आपण आपली जागा जी आहे ती स्वच्छ अशी छान पुसून घ्यायची. त्याच्यानंतर तिथे आपल्याला रांगोळी काढायची. रांगोळी अर्थात काय, त्याच्या खालती आपल्याला शुभ चिन्ह अर्थात स्वस्तिक काढायचंय. स्वस्तिक वरती हळदी कुंकू नक्की व्हायचं. त्याच्यानंतर पाठ किंवा चौरंग हे आपल्याला घ्यायचंय. तर इथे मी चौरंग वापरले आणि चौरंगावरती पिवळं, भगवं किंवा लाल या 3 रंगांपैकी कुठल्याही एक रंगाचं आपल्या वस्त्र घ्यायचंय. तर आता बघा इकडे मी लाल रंगाचं वस्त्र घेतलं होतं. सो त्याच्यानंतर आता आपल्या कलश स्थापना करायची आहे. तर कलश स्थापना आपण का करतो, आपल्या सर्व देवांचं मिळून आपण तो एक कलश, त्याचं एक स्थाप आपण तिथे देत असतो. अर्थात आपले सर्व देव, आपले ग्रामदेव, कुलदेव असे सर्व देवांचे मिळून. तर तो कलश कसा स्थापन करायचा, एका तांब्यामध्ये आपण पाणी घ्यायचं, त्यात सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, अक्षता ह्या सर्व गोष्टी घालायच्या. फूल त्यामध्ये घालायचं नाही, जेणेकरून, कारण कसं फूल आपण तो कलश 3 दिवस ठेवणार आहोत. 3 दिवसाचं पारायण आहे. तुमच्या पारायणावरती डिपेंड आहे किती दिवसाचं तुमचं पारायण असतं. 3, 7, 21, 108 अशावरती डिपेंड आहे. तर त्याच्यानंतर आता मी पूर्ण त्याच्या खालती माझा कलश जो आहे तो तयार झाला. त्याच्या खालती आता मी करणार आहे तांदळाची रास तयार. तांदळाची रास तयार करायची तुम्ही गव्हाची सुद्धा घेऊ शकता. तांदूळ कधीही पांढरा ठेवू नये. त्यावर म्हणून हळदी कुंकू घातलं आणि त्याच्यानंतर मी कलश त्याच्यावरती पुन्हा एकदा स्थापन केलेला आहे. कलश तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कसं स्थापन करायचा. कलशामध्ये पाणी घ्यायचं, 5 निगवलीची पानं लावायची, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आणि पूर्ण असं छान कलश आपला स्थापन करायचा. पूर्ण डिटेल लिहून तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही नक्की वाचा. आपली कलश स्थापना जी होती ती झाली आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला पारायणाला बसताना आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असली तर अतिच उत्तम. पण आता वहिनीकडे आमच्या फोटो होता स्वामींचा देवघरामध्ये, सो त्यांनी तो फोटो ठेवलाय. तर स्वामींचा फोटो कळशाच्या शेजारीच ठेवायचा आहे. तर कळशाच्या शेजारी आपण स्वामी माऊलीचा जो फोटो आहे तर तो कळशाच्या शेजारी ठेवलाय. त्याच्यानंतर आता आपल्या दत्त महाराजांची आणि आपल्या गोड गणपती बाप्पांची मांडणी करायची आहे. तर त्यासाठी मी स्वामींच्या समोरच दत्त महाराजांची आणि आपल्या गोड गणपती बाप्पाची अशी सुपाऱ्या ठेवणार आहे. तुमच्याकडे जर मूर्त्या असतील तर तुम्ही मूर्त्या ठेवू शकता किंवा सुपारी ठेवू शकता. शक्यता सुपारी ठेवा, कारण देवघरामध्ये आपण देवांच्या पूजा करत असतो मूर्त्यांची, सो शक्यतो सुपारी खालती ठेवायची. मग त्याच्यानंतर आता जे स्वामी चरित्र सारामृत आहे सो ते वहिनी तिकडे ठेवलं आणि अशी छान आता माझी नॉर्मल जी मांडणी आहे ती झालेली आहे. त्याच्यानंतर आता मेन मूळ पूजेला सुरुवात करायची. तर ही होती आपली बेसिक मांडणी. पहिला दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर पहिला संकल्प करायचा की कुठल्या इच्छेने आपण हे जे पारायण करत आहोत ती इच्छा त्या आपल्या देवाला सांगायची आणि स्वामी नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण करतील. हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायची, फुलं घ्यायची आणि आपल्या मनात असलेली जी काही इच्छा आहे ती त्या सर्व देवाला सांगायची आणि ते पाणी आपण खालती अर्थात ताम्हणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपला जो संकल्प आहे तो पूर्ण झालेला आहे. जर तुमच्याकडे फुलं अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त तुळशीचं पान जरी घेतलात तरी पण चालेल. तर असं सुद्धा चालतं. आता हे बघा, वहिनीचं जे संकल्प होता करून तो त्यांचा संकल्प झालेला आहे. तर संकल्प झाल्यानंतर आचमन करायचं असतं. तर आचमन 5 वेळा करायचं. 3 वेळा आपण स्वतः पाणी पियायचं आणि 2 वेळा आपण ताम्हणामध्ये पाणी सोडायचं. आचमन करताना काय काय स्तोत्र मंत्र म्हणायचे ते तुम्हाला सांगतो. ते म्हणजे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम कृष्ण वल्लभाय नमः आणि श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपण आचमन करायचं. ह्याच्यानंतर पहिली गणपती बाप्पाच्या सुपारीची आपण पूजा करणार आहोत. गणपती बाप्पाला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं.
गंध लावायचं, त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आणि दीप धूप हा दोन्ही गोष्टी आपल्या ओळायच्यात. याचा अर्थ काय, तर आपल्या गणपती बाप्पाची पूजा पूर्ण झालेली आहे. गणपती बाप्पाच्या पूजेनंतर आपण मंगल कळशाची अर्थात जो कलश मांडला आहे सर्व देवांचा मिळून, तर तो आपण तिकडे आता त्याची पूजा करायची, त्याला हळदी कुंकू लावायचं, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे. तो सर्व देवांचा कलश म्हणून आपण त्याला हळदी कुंकू लावतो. तर अगदी अशा सिंपल पद्धतीने आपली पारायणाची मांडणी ही झालेली आहे. ओम रक्तांग रक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवसनं कथा टोपीच माला दंडमंड कमंडपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थावतार धारक पाही मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयन अनंत येशा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. की जसे की आता बघितलं तुम्ही की मी वहिनींच्या घरी गेलो, आमच्या शेजारी, आणि स्वामींनीच आज माझ्याकडनं खूप मोठी अशी सेवा करून घेतली. त्यासाठी मी मला स्वतःलाच खरंच नशीबवान समजेन की स्वामी, मी जरी स्वतः पारायण नाही केलं असेल ना, तरी स्वामींनी माझ्याकडनं पारायणाची कमीत कमी मांडणी तरी करून घेतली. खरंच खूप इतकं मी खरंच स्वतःला खूप लकी समजेन की एवढं छान गोष्ट घडली माझ्यासोबत, ती पण गुरुवारच्या दिवशी. आणि लास्ट टाइम सुद्धा मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांची रुद्रयंत्राची, आणि त्यांच्या देवघरात जाता तुम्ही बघितलं असेल की लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची सुद्धा स्थापना मीच केली होती, रुद्रयंत्राची सुद्धा स्थापना मीच केली होती. सो मला इतकं म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीची जेव्हा मी स्थापना केली, तो मी तेव्हा तुमच्या सर्वांसोबत शेअर नव्हतं केलं. कसं आपण अचानक लगेच त्यांच्याकडे शूट करणार. त्यामुळे यावेळेस म्हटलं की यावेळेस तुमच्या सर्वांसोबत शेअर करू म्हणून मी शूट केलं, त्यांना विचारलं. आणि पण खरंच खूप छान तिथे मांडणी पण झाली, आरती पण नंतर आम्ही घेतली दिंडोरी प्रणीतची, जी आपली आता द श्री गुरुपीठ चॅनलवरती अवेलेबल आहे. सो ती आरती सुद्धा आम्ही तिथे घेतली आणि इतकं छान प्रसन्न वातावरण झालं होतं. आणि खरंच मी स्वतःला खरंच एक लकी माणूस समजेन की देवाची सेवा मला पारायणाची करता आली. जरी मला स्वतःला आता वर्किंग म्हणजे असं म्हणता कामावर वगैरे कुठे मी जात नाही, सॉरी. बट शाळा असते, आता कॉलेजेस चालू होतील, मग त्याच्यात मला पारायण हा प्रकार जास्त करता येणार नाही. तरी मी करेन प्रयत्न. तरी माझं दररोज सारामृताचं जे वाचन असतं ते दररोजचं असतं, त्यात काही प्रश्नच नाही.
वाचते, तर दररोज मी एक एक अध्याय वाचतो, कारण मला 3-3 अध्याय सुद्धा वाचायला एवढे पटकन जमणार नाहीत, कारण बाकीचं शाळा असते, मग होमवर्क वगैरे काय काय वेगवेगळे प्रश्न असतात. असं तो प्रश्न वेगळा आहे, म्हणून मी दररोज एकच अध्याय वाचतो. तर असं एकदम आजचा सिंपल व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ मध्ये खूप छान अशी गोष्ट घडली, ती तुम्हाला दाखवलीच मी तुम्हाला, की छान असं मस्त पारायणाची मांडणी आणि मांडणी कशी झाली स्पेशली पारायणाची, ती तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जशी मला माहिती होती, जशी मला केंद्रात सांगितली गेली, जसं हे झालं तसं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. तर आजचा एकदम सिंपल असा छोटासा व्हिडिओ होता. गुरुवार आणि तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी गुरुवार खरंच खूप लकी आहे. कारण माझ्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्या गुरुवारीच घडतात आणि खरंच की म्हणजे माझं कॉलेज पण लागलं मला गुरुवारी. त्याच्यानंतर पुढचं काम पण म्हणजे आजचं काम होतंय माझं ऍडमिशनचं ते पण गुरुवारीच. म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी गुरुवार म्हणजे एकदम असा एक माझा आता सण जो असतो, माझा आठवड्याला मला सण असतो तो म्हणजे गुरुवारचा दिवस. आणि आजची फुलं पण त्याची इतकी छान पूजा झाली. माझं पण मी देवघर तुम्हाला सर्वांना दाखवलं. उंबरठ्याची कडची सुद्धा पूजा खूप छान झाली. आज मी रांगोळी एकदम मस्त काढली होती. ती पण मी नॉर्मलच आपल्या नॉर्मल ह्याच्यावरती वगैरे बघून काढली होती. पण एकदम मस्त रांगोळी म्हणजे सगळ्यांना आवडली. आमच्या समोरच्या आवडली, शेजारी आहेत, त्याच्यानंतर एक काकी आल्या होत्या, त्यांना आवडली. खूप छान आजची पूजा झाली आणि आजच्या गुरुवारी ना इतकं देवघर पण छान असं सज्ज आणि एकदम छान असं भरलेलं दिसतं. छानशी गोंड्याची फुलं असतात ना, तर तेव्हा एकदम बेस्ट माझं देवघर दिसतं. खरंच आहे, त्यांचं सुद्धा देवघर आमचं चांगलं आहे. सोनम बहिणीचं तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला मी दाखवलं. पारायणाची मांडणी. त्यांच्याकडे सध्या तर स्वामींचा फोटो आहे. सो त्या स्वामी सेवेमध्ये आता आल्यात. आता तर ते सेवा सुरू करणार आहेत. स्पेशली तर त्या महादेवांच्या भक्त आहेत. त्यांच्याकडे रुद्राभिषेक असतो. म्हणजे त्यांनी एकदा रुद्राभिषेक केला होता. तेव्हा काही कारणांमुळे आम्हाला जाता आलं नाही. पण तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं असतं वेगळेट ऍटलीस्ट मी कम्युनिटी पोस्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर केली होती. पण काही कारणांमुळे मला तेव्हा जाता आलं नव्हतं. त्यांनी आमंत्रण दिलं होतं, पण काही कारणांमुळे मला जाता आलं नाही. ओके, तो प्रश्न वेगळा आहे. त्याच्यानंतर याच्याकडे बरचसं असं देवांचं काय काय असतं आणि वहिनी आता स्वामी सेवेमध्ये आलीये. तर तिला अजून त्यामध्ये स्वामी सेवेमध्ये मुरायला अजून खूप वेळ आहे. स्वामी तिला नक्कीच छान तिच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.